नर्मदे मित्रांनो, शालीवाडा ना काय? हो शालेवाडा. शालेवाडा. हे बघा झेंडे लागलेले आहेत आणि हा 3 किलोमीटरचा रस्ता आहे जंगलातला. आणि इकडे पण बोर्ड लिहिला आहे परिक्रमा मार्ग म्हणून. वरती पण बघा, हे बघा एवढ्या वरपर्यंत जाऊन लावायला किती मेहनत, म्हणजे रशी टाकून बांधली असेल मे बी. तर ह्या मार्गावरून आपल्याला आता कुठे जाणार पण इकडे पुढे? पाटण. पाटण 4 किलोमीटर आहे आणि 3 किलोमीटरचं जंगल आहे. एक चांगली गोष्ट झाली, एक 11:30 वाजल्यात आणि ऊन भरपूर आहे. तर आता जंगलामध्ये जरा थँक्स झाडं 11:15 झाडांमुळे मस्त सावली आहे. म्हणजे तेवढंच उन्हामुळे जे दमायला होतं किंवा उन्हाचा जो त्रास होतो तो होणार नाही आहे. उन्हामध्ये चालणाऱ्या माणसाला झाडाची किंमत कळते. तर जंगलतोड करू नका किंवा तुमच्या भागातील झाडं असतील तर ती जपा. रोडच्या कॉर्नरला साईडला अजून झाडं लावा, म्हणजे तुम्ही कधी चालत जाल तर चालणाऱ्या माणसाला त्याची सावली मिळेल. हे ध्यानात ठेवा. नर्मदे हर. बघा जंगल, छान असं जंगल आहे मस्त. अशी भरपूर जंगलं आपण पार केली आहेत. नर्मदे हर म्हणजे मोस्टली जंगलातनंच गेलो आपण बऱ्याच वेळा. आधी तुम्ही बघितले असतील व्हिडिओमध्ये. कधी आम्ही दोघंच जंगलातनं गेलो आहे, किलोमीटर टू किलोमीटर. आता सध्या आपल्याबरोबर कोणीतरी आहे, नसतं तरी आपण दोघं असतो आणि मैया असते बरोबर, त्यामुळे आपल्याला काही चिंता नाही आहे. नर्मदे हर. इथे फेन्सिंग केलेली आहे डाव्या बाजूला, या बाजूला नाही आहे फेन्सिंग. नर्मदे हर. चढ उतार असा रस्ता. ओम नमः शिवाय. शंभू हर हर महादेव. थोडंसं पाणी इकडे वाटतं, कुठून पहाडातनं वगैरे येत असेल. नर्मदे हर. गारगार वाटतं ना एकदम आता जरा. मगापासून एवढं ऊन होतं. असे मार्ग मला नेहमीच आवडतात. रोड मार्ग, शहराचा मार्ग, आवाजावाला मार्ग पेक्षा मला हे खूप बरे वाटतात. शांत. तर बघ ना एवढा उन्हामध्ये केवढी एकदम मस्त ऊन तर आहे तरी पण एवढं शांत, एकदम थंडगार वाटतं. आता इकडे सगळा शीण अंगातला निघून गेल्यासारखं वाटतंय. नर्मदे हर. आणि अशी पायवाट सोडायची नाही जंगलातनं जाताना. आणि जर पानं वगैरे सुकलेली पडली असतील जास्त, ती बाजूला करून बघायचं पायवाट आहे की नाही ते. पण जिथे पानं पडली आहे तर ती जाम चिपलेली असेल तर समजायचं हां पायवाट आहे. आहे बघा. ही बघा आता इथे पण पानं पडली आहेत आणि इथे पण नाही, इथे पण पडली आहेत पण ती दाबलेली आहेत, मग कोणत्या तिथे चालून गेलं. अशी छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे नॉर्मली असं होत नाही. रस्ता कळतो आता बघा, पुढे पायवाटेवरती पानं पडलेली आहेत. हळूहळू आपल्याला सवय होते रस्ता मार्ग बघायचा, कसं जायचं काय नाही. ते आपण एक्सपिरियन्स आपला वाढत जातो. नर्मदे हर. आणि तुमच्याबरोबर ग्रुप असेल, जास्त लोक असतील, पाटण 4 किलोमीटर लिहिलं आहे बघा इकडे, ग्रुप असेल तर काही टेन्शन नाही आहे. पण तुम्ही एकटे असाल किंवा दोघं असाल तर जरा काळजीपूर्वक रस्ता बघून जायचा. जंगलामध्ये तुम्ही जर हरवलात, एकदा राईट लेफ्ट कुठे चुकीचं गेलात 1-1.5 किलोमीटर, तर मग तुम्हाला रस्ता शोधणं जाम कठीण. हां, जर नेटवर्क असेल तर गुगल अर्थ किंवा मॅपवरून बघून थोडी आयडिया येऊ शकते तुम्हाला की आपल्याला कुठल्या दिशेने जायचं आहे. आणि जर कंपासचं जर नॉलेज असेल तुम्हाला किती डिग्रीमध्ये कसं जायचं आहे, तर त्या डिग्रीमध्ये जरी चाललात तुम्ही
की 60 डिग्रीमध्ये आपल्याला नॉर्थला जायचं आहे किंवा साऊथला जायचं आहे किंवा वेस्टला जायचं आहे, तरीसुद्धा ती डिग्री पकडून तुम्ही आरामात चालू शकता. मी NCC स्टुडंट आहे आणि मॅपिंग हा आम्हाला एक सब्जेक्ट होता NCCमध्ये. तर आत्तापर्यंत त्याचा वापर करावा लागला नाही आहे, पण एकदा आम्ही अडकलेलो तेव्हा रस्ता आम्ही शोधलेला असाच गुगल अर्थवरून. पण मॅपिंग जर कंपासच्या साहाय्याने तुम्ही, आपल्याला माहीत आहे की आपल्याला पश्चिमेच्या दिशेने जायचं आहे, कारण आपला मार्ग पश्चिम बाजूला आहे. तरीसुद्धा तुम्ही एक अंदाज लावून मॅपिंग करून एक डिग्री सेट केली की बाबा ह्या दिशेने आपल्याला जायचं, तर तुम्ही नक्की ती डिग्री पकडून, मग मध्ये झाडं वगैरे आली तर तिथे टर्न करून परत ती त्या डिग्रीला कंटिन्यू करून तुम्ही जाऊ शकता. हा एक वेगळा अभ्यास आहे. मी पण खूप वर्षापूर्वी मॅपिंग आणि आम्हाला तेव्हा आम्ही फर्स्ट आलेलो, आमचा जो ग्रुप होता मॅपिंगमध्ये. नर्मदा तो वेगळा भाग आहे, परिक्रमेशी त्याचा तसा संबंध नाही. पण जर कधी अडकलातच, काळोख झाला काय झाला तर कारण तुमचं कंपास वर्क करेल जरी नेटवर्क नसलं तरी, तर त्या कंपासच्या साहाय्याने तुम्ही आरामात जंगलातून बाहेर पडू शकता. नर्मदे हर ही उपयोगी माहिती आहे की नाही मला माहीत नाही, कमेंट करून नक्की सांगा. नर्मदे हर. हा मस्त आहे बघा, उबड खाबड खालती वरती असं वर खाली. आता बघा खालती जायचं वरती जायचं, तर अशी ही परिक्रमा असते नर्मदे. बघा माताराम आणि बघा सगळे कसे येतात आणि बघा बॅलन्स करत होतं. नर्मदे हर. फोटो नहीं खींच रहा हूँ मैं, व्हिडिओ बना रहा हूँ. इथे पण लिहिलेलं आहे, पण सगळं फुसट झालेलं आहे परिक्रमा मार्ग, कारण तो उन्हामुळे जो कलर असतो तो डल होतो. असं पण तेवढं तरी लिहिलेलं असलं आणि थोडंसं दिसलं तरीसुद्धा आरामात आपण आपल्या टप्प्यावर पोचू शकतो. नर्मदे हर. आणि आम्ही तर जाम पारंगत झालो आहे त्याच्यात. काय ग ना एकदा हां, एकटे आम्ही बरेच जंगल पार केले तसे दोघांनीच. हां हां आणि हां, आणि एकदा मी मातारामला बोललो की समोर वाघ आला तर मातारामचं उत्तर होतं माझ्याबरोबर माझा वाघ आहे ना. म्हणजे जोगपाठ वाघ असतो, पण एक आपल्यात पण हिंमत असायला पाहिजे. हां हां, हा एक ट्रस्ट असतो. नर्मदे हर. परत तो भाग आपला वेगळा आहे. नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो. चला आता तुम्हाला जंगलाची मजा दिली आहे मी, आनंद घ्या. या जंगलामधून जायची मजा तर मी घेतो, कारण हां खूप सुंदर आहे. म्हणजे लिटरली 3 किलोमीटर आपल्याला जंगलातून चालायचं, म्हणजे विचार करा की 3 किलोमीटर आनंद आहे जंगलाचा. हां, तर तुम्हाला आता मी जंगलाचा आनंद तुम्ही घ्या डिजिटल माध्यमातून, आणि मी आता लाईव्हली त्याचा आनंद घेतो. कारण नामस्मरण पण थोडं थांबतं बोलताना, त्याच्यासाठी आपण इथे आलो आहे. त्यामुळे जास्त वेळ वाया न घालवता, म्हणजे वेळ वाया जात नाही आहे. तुम्हाला त्याचा फायदाच होतो आहे की माझ्या कृपेने तुमचीही परिक्रमा होते. आणि ॲक्च्युअली अशी परिक्रमा व्हावी की ज्या मार्गातनं आम्ही चाललो आहे ते मार्गातनं तुम्हालासुद्धा बघून त्या मार्गावर स्वतःच चालत आहेत असं वाटावं. हा एक म्हणजे प्रांजळ असा माझा काय विचार आहे. नर्मदे हे कधी चांगले मराठी शब्द निघतात तोंडातून. नर्मदे हरे. बघा किती खडकाळ आहे ही जागा. हे बघा पूर्ण खडकाळ आहे. अशा रस्त्यावर जरा सांभाळून चाला. आणि मी आता रेकॉर्डिंग करताना मला
जरा लक्ष देऊन चालावं लागेल. बघा पूर्ण दगडी मार्ग आहे, सगळे दगड आहे तिकडे. तर पाय जरा सांभाळून टाकायला पाहिजे. मध्ये हा आय काल पाय वाकडा झाला आपला, तर थोडं पेन आहे, स्प्रेन आहे उजव्या पायाला. ठीक आहे, नर्मदे हर म्हणायचं आणि एक एक पाऊल पुढे टाकायचं. हो आपल्याला कदाचित इथून जायचं, इथून असं इकडे. बरोबर तर चालत हां पण मी आधी ऑब्झर्व केलं ना कुठून जायचं आहे. हे बघा इथे लाल रिबीन लावली आहे आणि म्हातारा मला बरोबर मी बोललो. पण माझी एक सवय आहे की मी थोडं थांबतो, बघतो आणि मग निघतो. डायरेक्ट घाई करत नाही. आणि एक 2 सेकंद 5 सेकंद थांबला, विचार केला, सगळीकडे लक्ष दिलं तर आपल्याला थोडी आयडिया येते घाई करण्यापेक्षा. ऐसे रोड में अपने पैरों की मसाज ठीक हो जाती है. नर्मदे है बघा. आता इथून 1 किलोमीटर आपण ऑलरेडी पार केलं आहे जंगल. आता इथून पाटण 3 किलोमीटर दाखवलं आहे. म्हणजे जंगल आता फक्त 2 किलोमीटर आहे. म्हणजे अर्धा तास आपण जंगलाच्या बाहेर पडू. नर्मदे हर. वाला पार्ट नाही घेतला कुठला नाही नाही पण ते ठीक आहे. खाली. हां पूर्ण डोंगर पालथा घातला आहे मी, अक्षरशः एकदम स्टीप असं. ऑन केलं. हां चढण होतं आणि अजून पण आहेच. हे बघा पूर्ण वरती चढायचं आहे. त्याच्या आधीचा तर एकदमच सरळ होता. हा पाटणचा शॉर्टकट नेहमी असेच असतात. शॉर्टकट हार्डवर्कवाले असतात. मध्ये हर. शूटिंग करता करता वाकडे तिकडे पाय गेला. अजून चढण चालूच आहे. मागचा जवळजवळ अर्धा किलोमीटर नुसार चढच आहे. असा चढ आहे हा. वरून तुम्हाला तेवढी आयडिया येणार नाही सरळ पकडल्यावर, पण भरपूर चढ आहे. तर मध्ये हर. अमरकंटकच्या आधी 3-4 दिवस आणि आता पण 3-4 दिवस सगळा कस लागला आहे परिक्रमेत. 30-35 किलोमीटर. मध्ये हर. पाटणमध्ये आपण प्रवेश केला आहे आणि एकदम सन्नाट आहे गावामध्ये. असं वाटतं कोणी लोकच राहत नाही आहे. वनपरिक्षेत्र सहाय्यक निवास. एकदम शांतता आहे, भीषण शांतता आहे गावात. ऊन आहे त्यामुळे लोक बाहेर जेवण वगैरे मस्त झोपली असते. तर मध्ये अरे बघा कोणी माणूस दिसत नाही आहे. कावळा ओरडतं फक्त काव 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 काव. कावळ्याने हजेरी लावलेली आहे. बघा इकडे फक्त बांधकाम, कसलं तरी काम चालू आहे. विहीर बांधतात काय कर नाही, कन्स्ट्रक्शन चालू आहे.
त्यासाठी कामगार काम करतात. नर्मदे हार. नर्मदे हार. हे बघा, हे बघा कलर मारलेला मस्त. नर्मदे हार. आता आश्रम मला वाटतं एक 300 ते 400 मीटरवर असेल. लहान मुलं हँडपंपवरती पाणी काढतात आहे बघा, किती मेहनत करते ती छोटीशी. अरे नर्मदे हार. ये वाला. अच्छा हा आश्रम आहे. अरे बापरे, आश्रम हाच आहे. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार.